आज पण घाईघाईत रोजच्यासारखं घराबाहेर पडलो आणि तिथेच कालच्याच जागी तीच म्हातारी आजीबाई कचऱ्यातली भाकरी खात होती. हे पाहून फार वाईट वाटलं, पण करू काय एवढं नाही कळालं. मी माझ्या घाईत पळत होतो, जशी इतर लोक पळत होती, आणि मला विचार करण्यासाठीच पण वेळ मिळाला नाही. कारण फक्त डोक्यात एकच विचार होता की बस पकडायची. बस मिळेल का सुटेल या विचारात स्टॉपवर आले. आजूबाजूला खात्री करून घेतली की बस गेली नाही ना. नाही, येईलच इतक्यात बस, असं 2-4 जणांनी लगेच उत्तर दिलं. आणि थोड्याच वेळात बस आली. बसमध्ये बसलो आणि पुन्हा ती कचऱ्यातली भाकर खाणारी म्हातारी आठवली. यावर स्वतःशीच मी रागराग करत होतो की मी तिला माझ्याजवळचा डबा देऊ शकलो असतो, पण हे माझ्या डोक्यात तिथं का नाही आलं. आपण खरंच एवढे निर्दयी आहोत का या विचारानेच मन कासावीस झालं आणि डोळ्यात पाणी आलं. का मी तिच्यासाठी काही करू शकलो नाही. रस्त्याची वाहनाची गर्दी पाहत पाहत एकच विचार मनात घेऊन जॉबवर आलो. लंच ब्रेकपर्यंत हा विचार सतत मनात घोळत होता. कसं बसं कॉम्प्युटरवर काम चालू केलं, काम संपवलं, लंच ब्रेक झाला, मनातून मात्र तो सकाळचा विचार जातच नव्हता. मैत्रिणींना पण मग हे सांगितलं. त्या म्हणाल्या, अगं नालायक पोरी, तू स्वतः टिफिन तिला द्यायची असतीस. आम्ही होतोच इथे, तर नसता नाश्ता बाहेरून मागवला सुद्धा असता. आणि मी पण फाळकन म्हणालो की अगं मूर्ख बायांनो, मला याच गोष्टीचा सकाळपासून पश्चाताप होतोय आणि तुम्ही ते कमी करायचं सोडून वाढवत आहात. त्या म्हणाल्या, तू तिच्याशी बोल, ती वेडी आहे का बघ, पण तिला खायला देत जा. एक जण म्हणाली, अगं ताई किती ग, देव निर्दयी, त्याला असल्या लोकांवर दया येत नाही का. माणसं पण पाहून इग्नोर करू शकतात. तिला मदत करायला कोणीच कसं समोर आलं नाही, आणि याचं कोणीच मध्ये मी पण होते. याचं दुःख जास्त वाटू लागलं. आणि जेवणाचा डब्बा मी संपवला पण नाही. मला जेवणच गेलं नाही. आणि संध्याकाळी घरी येऊनही गोष्ट आईला सांगितली. त्या तर रडायलाच लागल्या. म्हणाल्या, बाई एवढं कसं ग, कोणी भाकरीसाठी एवढं मरमर करतंय. तू तरी मला कॉल करायचास, मी काही नेऊन दिलं असतं. माझी सासू तर कुत्र्या मांजरांना पण खाऊ घालते खूप. त्या म्हणाल्या, आता असेल का ती. मी म्हणाली, नाही, ती सकाळीच असते, 2-3 दिवस झालं मला दिसत आहे. मला म्हणाल्या, एक काम कर, उद्या तिला खायला दे आणि तिला विचार कोणी आहे का. आम्ही कोरडं राशन दिलं तर तू बनवून खाशील का. मी म्हणलं, हा नक्की विचारेन. असंही आपण फुकट चाललेलं राशन कुणालाही मुफ्त देतो. त्या म्हातारीला दिलं तर काय वाटतं. रात्रीही हाच विचार मनात घोळत होता आणि कितीतरी वेळ तेच तेच दृश्य सारखं डोळ्याला दिसत होतं.